आयबी सिक्युरिटी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी इंटेलिजन्स ब्युरोची जी आहे हे भरती निघत आहे 8,900 जागांसाठी। आयबी सिक्युरिटी भरतीला इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा म्हटलं जाते, खुफिया विभाग सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार। आणि हे भरती जे येत आहे तर हे भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ही जी भरती हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा। तर 10वीच्या बेसवरच हे भरती निघत आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय आहे, पगार किती या भरतीमध्ये भेटणार आहे, सिलेक्शन प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंटेलिजन्स ब्युरो आयबी सिक्युरिटी या भरतीबद्दल पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून ज्या आयबी सिक्युरिटी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, आयबी सिक्युरिटी आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची जे हे भरती निघाली 8,900 जागांसाठी हे भरती निघत आहे, लक्षात ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये। आणि त्याचबरोबर जे या भरतीसाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। आणि यामध्ये आपण जागांचा जर विचार केला कोणकोणत्या यामध्ये जागा ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर ह्या टोटल 8,900 जागांसाठी ही येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। तर यामध्ये आयबी ACIO एक्झिक्युटिव्हचा पद आहे, तर यामध्ये 2,259 जागा असणार आहे। त्याचबरोबर सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, यामध्ये 4,637 जागा असणार आहे। असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, यामध्ये 223 जागा असणार आहे। सोशल सिक्युरिटी असिस्टंटचं यामध्ये पद आहे, 140 जागा यामध्ये असणार आहे। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद आहे, यामध्ये 247 जागा आहे। आणि सिक्युरिटी असिस्टंट MTचं पद आहे 441 जागा आणि MTSचं पद आहे जनरलसाठी 347 यामध्ये जागा असणार आहे। तर ह्या टोटल ज्या 8,900 जागांसाठी हे आयबी सिक्युरिटी खुफिया विभागची जे हे भरती निघत आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरोची। तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर हे भरती कधी निघणार आहे तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, ही जी भरती आहे जून जुलै महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची ही भरती। आतापासून ज्या आपण विद्यार्थ्यांना आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा, कारण की चांगली ही भरती निघाली आहे। आतापासून जर चांगले अभ्यास करताल तर चांगली तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आयबी सिक्युरिटी आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि फीचा जर विचार केला तर काय पदामध्ये फी जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 550 रुपये फी आहे आणि SC/STला 450 रुपये फी आहे। आणि काय पदामध्ये यामध्ये SC/ST काय पदामध्ये जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे आणि SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। आणि तुमचं जर इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। काय असे पद आहे आणि त्याचबरोबर 21,700 ते 69,100च्या दरम्यान सुद्धा यामध्ये MTS पदामध्ये आपल्याला पगार पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर एवढा यामध्ये पगार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी सिक्युरिटीची। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे आहे ग्राउंडची काही यामध्ये हे नाही, ग्राउंडची काही अट नाही, ग्राउंड हाय नाही यामध्ये, उंचीची यामध्ये काही अट नाही, त्याचबरोबर छाती वजनाची काही अट नाही। तर आपलं जे सिलेक्शन आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपला इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं जे यामध्ये निबंध लिहून घेतला जाणार आहे, निबंध लिहून घेणार आहे। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला जे नॉर्मल इंटरव्ह्यू त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपला पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे यामध्ये तर आपला
यामध्ये असणार आहे पेपर असणार आहे तो 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल स्टडीचे जे आहे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जनरल स्टडी हा जे विद्यार्थी मित्रांनो वेगळा विषय लक्षात ठेवा, ठीक आहे। जनरल स्टडीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्या इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे। एकदा आणखीन तुम्हाला सिलेबस सांगून देतो, तर पहा जनरल स्टडीचे 20 प्रश्न, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, अशा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न पेपरमध्ये विचारले जाणार आहे। आणि यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्याचबरोबर पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे तर 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 1 घंट्यामध्ये आपल्याला पेपर सोडवावा लागणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला पेपर होणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, तर आतापासून चांगली तुम्ही तयारी करून घ्या या भरतीची, कारण की हे भरती येत आहे लक्षात ठेवा आणि 8900 जागांसाठी जे हे मोठी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपली पहिली यामध्ये पेपर असणार आहे। पहिला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये जे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी लिहावं लागणार आहे, तर ते जवळपास 500 शब्दाचं डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे। म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये आपल्या त्या ठिकाणी निबंध लिहावा लागणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डिस्क्रिप्टिव्ह त्याला म्हटलं जाते, तर 500 शब्दाचा तो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्याचबरोबर 1 घंट्यात आपल्याला टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे। तर निबंध आपल्याला लिहावा लागणार आहे लोकल लँग्वेजमध्ये, हिंदीमध्ये लिहिला तर चालते लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे आपली लोकल लँग्वेज आहे तर त्यामध्ये आपल्याला जे आहे यामध्ये जे निबंध लिहावा लागणार आहे, जो की 500 शब्दाचा हा निबंध असणार आहे। 500 शब्दाचा आपल्याला निबंध यामध्ये लिहावा लागणार आहे। तर कोणी पण लिहून देते, ठीक आहे, कोणी पण आपणही या ठिकाणी निबंध लिहून देतो, कोणताही जर तुम्हाला निबंध चांगला तुम्ही स्वतःवरून त्या ठिकाणी भरून देता, ठीक आहे। तर ह्या 500 शब्दाचा इंटरव्ह्यू या ठिकाणी 500 शब्दाचा हा निबंध त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे तुम्हाला आणि 1 घंट्यामध्ये तो लिहावा लागणार आहे, ठीक आहे। तर या निबंधासाठी 50 मार्क या ठिकाणी असणार आहे, अशा प्रकारे असणार आहे। आणि ह्या झाल्यानंतर ह्या निबंध लिहून झाल्यानंतर आपलं काय असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये, तर ते असणार आपलं यामध्ये इंटरव्ह्यू ते घेणार आहे। तर 100 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे, नॉर्मल इंटरव्ह्यू असते, एकदम हार्ड इंटरव्ह्यू नसते याचा, कारण की 10वीच्या बेसवर हे भरती निघून राहिली, तर नॉर्मल इंटरव्ह्यू या भरतीचा असते, ठीक आहे। तर चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी या भरतीची, खुफिया विभाग या भरतीची अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपली 100 मार्काची लेखी परीक्षा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह निबंध लिहावा लागणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे, नॉर्मल इंटरव्ह्यू तो असणार आहे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की 8900 जागांसाठी हे येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे आणि ही जी भरती आहे जवळपास जून जुलै महिन्यामध्ये हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, 2-4 महिने जे राहिलेले आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, सेल्फ स्टडी करा, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय